Hello students, 3.4 Think Before You Speak English Workshop Standard 9th English. First question, English workshops are the same word can be used as a noun in some sentences and as a verb in others. For example, म्हणजे काही असे शब्द जे नाउन म्हणजे नाम म्हणून पण वापरले जातात आणि वर्ब म्हणजे क्रियापद म्हणून सुद्धा वापरले जातात. तर आपण इथे बघतोय मेक 2 sentences of your own with each of the words given below. तर चेंज, शो, थ्रो, रिटर्न आणि बेनिफिटसाठी आपण वाक्य तयार करूया. चेंज म्हणजे बदल. वी नीड अ चेंज इन आवर बिहेवियर, हे नाउन म्हणून आहे. वी शुड चेंज आवर हॅबिट्स, इथे वर्ब म्हणून वापर केला आहे. शो म्हणजे दर्शवणे. नाउन द मॅजिक शो वॉज इंटरेस्टिंग. वर्ब प्लीज शो मी युअर नोटबुक. नाउन थ्रो, थ्रो म्हणजे फेकणे. ही मेड अ स्ट्रॉंग थ्रो इन द गेम. वर्ब डू नॉट थ्रो स्टोन्स. रिटर्न, हिज रिटर्न नाउन म्हणून करायचा उपयोग. हिज रिटर्न मेड एव्हरीवन हॅपी. प्लीज वर्ब प्लीज रिटर्न द बुक टुमॉरो. बेनिफिट फायदा. ॲज अ नाउन एक्सरसाइज हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स. वर्ब दिस ॲडवाइस will benefit you. Next question is complete the following. Our ears are like funnels because funnels म्हणजे नरचळ्यासारखे. Answer, they are always open and receive sounds continuously. The 2 rows of teeth are like a fence because म्हणजे आपल्या दातांच्या दोन्ही ओळी ज्या आहेत खालची वरची त्या एखाद्या तारेच्या कंपाऊंड सारख्या. Answer, they control the words before they come out. The 2 lips are like a fence because आपले ओठ सुद्धा 2 तटबंदीसारखे आहे कारण they stop or allow words to be spoken. Harsh words are like scattered bits of paper carried away by the wind because म्हणजे आपले खूप वाईट शब्द किंवा असे कटू शब्द हे एखाद्या पेपरच्या तुकड्यासारखे, कापलेल्या तुकड्यासारखे की जे वाऱ्यामुळे उडून जाते तिकडे तिकडे. Once you spoke, they cannot be taken back. Write a brief summary of the story of a young man and his spiritual teacher, making the young man as a narrator. आता आपण ही जी गोष्ट अभ्यासली आहे त्याचा अर्थसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, नसेल बघितलं तर बघून घ्या. आता या स्टोरीची समरी कशी द्यायची आहे, इथे तुम्हाला ही स्टोरी कोण दाखवते, यंग मॅन दाखवतो ॲज अ स्पिरिच्युअल टीचर मेकिंग द यंग मॅन द नॅरेटर. ओके, आता इथे आपण बघूया. I went quickly to my spiritual teacher for advice because I had spoken harsh and unkind words to my friend. I feared that I had lost his friendship. The teacher gave me a sheet of paper and asked me to write down all the harsh words I had spoken. Then he asked me to tear the paper into small pieces and throw them out of the window. After that, he asked me to collect the pieces. I could not find even a single piece. The teacher explained that spoken words are like the scattered pieces of paper. Once spoken, they cannot be taken back. I learned to think before speaking in anger. Next question, translate the following sentences into your mother tongue. The first question we must ask ourselves before we speak is, it is true? म्हणजे बोलण्यापूर्वी स्वतःला विचारायचा पहिला प्रश्न, हे सत्य आहे का? द सेकंड क्वेश्चन इज आस्क इज इट प्लेझंट? दुसरा प्रश्न विचारायचा की ते आनंददायी आहे का? द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेट्स इज इट इज युजफुल? सॉक्रेटिस यांच्या मते तिसरा प्रश्न आहे की ते उपयुक्त आहे का? रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. A very wise man once remarked that of the unspoken word you are a master, of spoken words you are a slave. The sentence has 2 pairs of opposites, spoken and unspoken. म्हणजे एकाच वाक्यात एक विरुद्धार्थी जोडी की स्पोकन म्हणजे बोलणे, अनस्पोकन म्हणजे न बोललेले. अँड मास्टर अँड स्लेव, इथे सुद्धा मालक आणि गुलाम असे 2 जोड्या आहेत. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. पुटिंग टुगेदर अपोजिट or contrasting ideas in one sentence is a literally device. It's called antithesis. Antithesis हा काय अलंकार आहे.
फिगर ऑफ स्पीच आहे. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल अँटेसिस. गिव्ह एव्हरी मॅन thy ear but few they voice. Man proposes, God disposes. Speech is silver but silence is gold. Patience is bitter but it has a sweet fruit. आता अँटिथिसिस म्हणजे काय? एका वाक्यात विरुद्ध कल्पना मांडण्याची अलंकारिक पद्धत. एक्झाम्पल ऑफ अँटिथिसिस फ्रॉम मदर टंग. जशी करणी तशी भरणी. ॲज यू सो शॅल यू रीप. थेंबे थेंबे तळे साचे. ड्रॉप बाय ड्रॉप अ पॉन्ड इज फिल्ड. अति इथे माती. एक्सेस ऑफ एनिथिंग इज हार्मफुल. आजचे काम उद्यावर ढकलू नको. डू नॉट पुट ऑफ टुडेज वर्क टिल टुमॉरो. Question number 7. We have seen that causes are parts of a sentence and they are classified as a main and subordinate dependent clauses. Dependent clauses can be further classified as follows. So clause, main clause आणि सबऑर्डिनेट क्लॉज दोन प्रकार असतात क्लॉजचे. त्यामध्ये पण सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉजमध्ये नाउन क्लॉज असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो आणि ॲडवर्ब क्लॉज असतो. मित्रांनो, हाऊ डू वी डिसाईड वेदर द क्लॉज इज नाउन क्लॉज, अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर अँड ॲडवर्ब क्लॉज. म्हणजे कसं ठरवायचं कसं आपण की हा कोणता क्लॉज आहे. देअर इज अ सिम्पल रूल. एक साधा रूल आहे. वी कॅन रिप्लेस अँड ॲडवर्ब क्लॉज विथ अँड ॲडवर्ब अँड ॲडजेक्टिव्ह क्लॉज विथ अँड ॲडजेक्टिव्ह अँड नाउन क्लॉज विथ अ नाउन. लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल. म्हणजे बघा, बट आय डोंट नो द आन्सर. आन्सर म्हणजे काही ते नाउन म्हणून वापरलं, सो नाउन क्लॉज आहे. बट आय डोंट नो वॉट दे वॉन्ट. पण मला माहीत नाही त्यांना काय हवं आहे. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. त्याने आम्हाला गंमतशीर गोष्ट आली. आता फनी म्हणजे काय? स्टोरीविषयी. ते ॲडजेक्टिव्ह आहे. ही टोल्ड अ स्टोरी दॅट वॉज फनी. तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज वाक्य झालं. दे वेंट अवे. ते दूर निघून गेले. तर कृतीबद्दल सांगितलं म्हणून ॲडवर्ब आहे. दे वेंट वेन यू वर टॉकिंग टू युअर फ्रेंड. द ॲडवर्ब क्लॉज आहे. नाव कम्प्लीट द फॉलोइंग ऑन युअर ओन. क्लॉजेस कम्प्लीट द फॉलोइंग बघा. बट आय डोंट नो वॉट ही वॉन्ट्स. नाउन क्लॉज आहे. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज इंटरेस्टिंग. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. दे वेंट वेन दे बेल रँग. हा ॲडवर्ब क्लॉज आहे. थिंक बिफोर यू यूज. नेम सम रेडी टू ईट अँड रेडी टू कुक. रेडी टू ईट म्हणजे लगेच खायला तयार आणि स्वयंपाक करायला तयार. फूड आयटम्स अवेलेबल इन द मार्केट. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स. Discuss whether it is necessary to use such items and why they are sold. Discuss the possible adverse effect of such food item. So name some ready to eat and ready to cook food items. Chips, biscuits, instant noodles, chocolates, bread. Ready to cook foods: instant dosa mix, noodles, pasta, frozen paratha, ready curry paste. Now the item is given above is the picture of an imaginary food item. Packet. Let us see how to read the matter on the packet. A vigilant consumer. म्हणजे हुशार कन्झ्युमर म्हणून तुम्ही या पॅकेटवरचं काय वाचू शकता, कसं वाचायचं शिकवणार आहे. इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड वाय आर दे सोल्ड. येस, such items are necessary because they save time and effort. They are sold because many people have busy lifestyles and prefer quick and easy food options. Possible adverse effect of such food items. Answer: they may contain preservatives and excess salt. Regular use can cause health problems. They reduce the habit of eating fresh food. They may lead to obesity and poor digestion. Look at the wrapper and complete the sentence. Name of the product: to know what food item it is. Ingredient: to know what the product is made of. Nutritional information: to check calories, fats, sugar, salt, etc. Manufacturing date: to know when the product was made. Expiry: best before date to ensure the food is safe to eat. Net weight: to know the quantity of the product. Instruction for use: cooking method to prepare the food correctly. Storage instruction: to store the food safely. Price: MRP: to know the cost of the product. Manufacturer: name and address for reliability and contact. Food safety symbol like vegetarian, non-vegetarian, the green and red असतं ना सिग्नल, तो साईन असतो बघा. Warning or allergen information to avoid health problems.
Try and obtain more information about the symbol on the packet. Green dot, vegetarian food. Recycle symbol, packet can be recycled. Food safety mark, product is safe for consumption. Discuss the following. Why the recipe is given on the packet? To help consumer prepare the food correctly and easily. Why does the packet tell us to visit the website of the company to get more information about the product and other item of the company? What ideas are used to make the packet attractive? Answer: bright colors, pictures, simple language and catchy words. How will you verify whether something is good for you to eat? By checking ingredients, nutrition facts and expiry dates. Collect outer covering of fast food item. Discuss the following point in group and then write your observation in the notebook. Observation. Nutrition facts, calories, fat, sugar are mentioned. Ingredients listed clearly. Manufactured by company name and address given. MRP printed on the packet. Net weight clearly mentioned. Veg, non-veg shown by symbol. Recipe, cooking instructions given. Website, company website mentioned. Other instructions, storage and warning given. I would design a colorful packet with a catchy name, clear images, nutrition facts, easy recipe, veg symbol and eco-friendly material to attract consumer. Conversation between you and the customer. Okay, फार महत्त्वाचं conversation आहे. This product is very tasty and healthy. Customer, it is easy to prepare? Me, yes, it gets ready in just 5 minutes. Customer, is it safe to eat? Me, yes, it is a vegetarian product with quality ingredients. Me, you should dialogue with your younger sister. Me, you should eat something healthy. Sister, I want something tasty. Me, let us make noodles. They are easy and tasty. Sister, how do we make them? Me, just boil water, add noodles and cook for a few minutes. सो स्टुडंट्स, थँक्यू सो मच तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करता त्याबद्दल. आणि याची ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडली असेल किंवा एकूणच लेसन आवडलं असेल, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.